गती, बल व कार्य. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण जडत्व म्हणजे काय हे पाहिलेले आहे. प्रत्येक पदार्थात नैसर्गिकपणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते, याला जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ, एक दगड जमिनीवर आहे. त्याला जोपर्यंत बाहेरून एखादे बल त्याच्यावर कार्य करत नाही तोपर्यंत वर्षानुवर्षे तो त्याच अवस्थेमध्ये तिथे राहील. परंतु जर आपण त्याला हाताने ढकलले किंवा यंत्राने उचलले आणि त्याला गती दिली तर तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाईल. म्हणून वस्तूवर बल जेव्हा कार्य करते तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो. आता हे बल कार्य कसे करते हे आपण पाहूया. यासाठी आपण काही संकल्पना स्पष्ट करूया. अंतर व विस्थापन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मुलांनो, अनुरागचे घर ए या ठिकाणी आहे. डी या ठिकाणी त्याची शाळा आहे. अनुरागने दिशेचा विचार न करता ए बी अधिक बी सी अधिक सी डी असे अंतर कापले. मात्र असे केल्यावर त्याचे विस्थापन एडी इतकेच झाले आहे. एडी हे अनुरागच्या घरापासून शाळेपर्यंतचे सरळ रेषेतील कमीत कमी अंतर आहे. एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतरास विस्थापन असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला अंतर आणि विस्थापन यातील फरक समजला काय? अंतर म्हणजे चालून पूर्ण केलेले अंतर होय, परंतु विस्थापन म्हणजे एका विशिष्ट दिशेने चालून गेलेले अंतर होय. समजा ए आणि बी या दोन बिंदूतील अंतर 20 किलोमीटर आहे. परंतु जर आपण हे अंतर चालून जाण्यासाठी 50 किलोमीटर दूरचा रस्ता निवडला तर हे चालून गेलेले अंतर 50 किलोमीटर होईल. परंतु आपले विस्थापन ए बिंदूपासून उत्तरेकडे बी बिंदूपर्यंत फक्त 20 किलोमीटर झालेले आहे. चाल व वेग, स्पीड अँड व्हेलॉसिटी. मुलांनो, दिलेल्या वेळेमध्ये चालून गेलेले अंतर म्हणजे चाल किंवा स्पीड होय. म्हणजेच चाल बरोबर अंतर भागिले वेळ. चालीमुळे वस्तूने किती वेगाने हालचाल केली ते समजते. म्हणजेच चाल गुणिले वेळ बरोबर अंतर हे समजते. थोडक्यात एखाद्या वस्तूची चाल ही 50 मीटर प्रति सेकंद आहे. तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंदात ती वस्तू किती अंतर चालून जाईल? छान. म्हणजे तुम्ही अंतर बरोबर डी म्हणजे चाल गुणिले वेळ असे घेतले. म्हणजेच 50 मीटर प्रति सेकंद गुणिले 60 सेकंद बरोबर 3000 मीटर असे एकूण अंतर चालून गेलेले लक्षात येईल. अरे, परंतु हे अंतर मी कोणत्या दिशेने पूर्ण केले? या बाजूने, त्या बाजूने की आणखी कोणत्या बाजूने? म्हणजेच मला याची कल्पना पाहिजे की कोणत्या दिशेने मी प्रवास केला. म्हणजेच चाल या राशीला फक्त परिमाण असते, म्हणून त्याला अदिश राशी असे म्हणतात. ती दिशेचा उल्लेख करत नाही किंवा कोणत्या दिशेने वस्तूने वाटचाल केली हे दर्शवत नाही. ती फक्त एका ठराविक दिलेल्या वेळेत किती अंतर पार केले हे दर्शवते. मग मुलांनो, चाल म्हणजे स्पीड ला दिशेची जोड दिली तर काय होईल बरे? तर चाल अधिक दिशा म्हणजेच वेग होय. वेग म्हणजेच व्हेलॉसिटी ही राशी मिळते. ती व्ही अक्षराने दाखवतात. मगाच्या उदाहरणामध्ये थोडी सुधारणा करू. एखाद्या वस्तूने चाललेले अंतर हे उत्तर दिशेला 50 मीटर प्रति सेकंद या वेगाने 1 मिनिट या वेळेत कापले आहे. आता या ठिकाणी आपल्याला सांगणे सोपे जाईल. वस्तू सुरुवातीच्या बिंदूपासून 3000 मीटर चालून या ठिकाणी थांबली. वेग म्हणजे निश्चित दिशा असलेली चाल होय. म्हणजेच वेग ही दिशा असलेली राशी आहे. म्हणून जेव्हा वेगाचा उल्लेख केला जाईल त्यावेळी दिशा सांगणे आवश्यक आहे. म्हणजे जर आपण 55 किलोमीटर प्रति तास दक्षिणेकडे असा उल्लेख केला तर तो वेग दर्शवला असे होईल.
परंतु जर 55 किलोमीटर प्रति तास असा उल्लेख केला तर चाल दर्शवली असे होईल.